नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. कोल्हापुरात वर्चस्व वादातून दोन गटात झालेल्या राड्यानं वातावरण चांगलंच तापलं होतं. कोल्हापूर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र तत्पूर्वी दोन गटांमध्ये प्रचंड राडा झाला होता. संतप्त जमावाकडून दगडफेक आणि जाळपोळ देखील करण्यात आली. कोल्हापूरमध्ये नेमकं काय घडलं होतं आणि आता तिथली परिस्थिती नेमकी कशी आहे, पाहूयात. कोल्हापुरातील राजे बागस्वार इथं भारत तरुण मंडळ नावाचं मंडळ आहे. या मंडळाचा राजे बागस्वार फुटबॉल क्लब देखील आहे. या क्लबच्या 31व्या वर्धापन दिनानिमित्त फलक आणि साऊंड सिस्टीम लावण्यात आले होती. त्यामुळे समोरच असलेल्या सिद्धार्थनगर परिसरातील नागरिकांना आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ लागला. त्यामुळे स्थानिक मंडळ आणि इतर नागरिकही चांगलेच संतापले. त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ बॅनर उतरवून साऊंड सिस्टीम ताब्यात घेतल्या. मात्र क्लबने पुन्हा वर्धापन दिनाची तयारी सुरू केली. आणखी 3 नवे बॅनर लावून साऊंड सिस्टीमही लावली. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यावरून स्थानिक तरुण आणखी संतापले. 2 गट आमने सामने आले. तुंबळ हाणामारी झाली. दगडफेकही करण्यात आली. काहींनी गाड्यांची तोडफोड केली तर काहींनी गाड्या पेटवूनही देण्याचा प्रयत्न केला. दोन गटांमध्ये वादाला सुरुवात झाली त्यावेळी मोजकेच पोलीस त्या ठिकाणी उपस्थित होते. मात्र वातावरण चिघळल्यानंतर तातडीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी झाल्यानं परिस्थिती चिघळण्याची शक्यता होती. यामुळेच पोलिसांनी जमाव पांगवला तर काहींना ताब्यातही घेतला आहे. त्यामुळे काहीतरी गैरसमजीमुळे दोघा समाजामध्ये तेढ निर्माण झालेला होता. पण आता स्थिती शांत आहे व चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळण्यात आलेली. स्थिती शांत आहे. चुकीचे मेसेज समाज माध्यमात व्हायरल होत आहेत, त्या सगळ्यांना काय आवाहन करा, काय नेमकी घटना होती आणि त्या घटनेचं विद्रुपीकरण करून काही जण त्या ठिकाणी प्रयत्न करताना देखील दिसत आहेत. त्या सगळ्यांना काय आवाहन करा? सगळ्यांना तेच आवाहन करतो की अफवाचे बळी पडू नका. सध्या स्थिती शांत आहे. ती अचानकपणे घडलेली घटना आहे आणि दोघे समाजचे नेता जे प्रत्यक्ष नेता मंडळी आहेत त्यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे की असा कुठलाही मेसेज पुढे जाऊ नये. तर सगळ्यांना आवाहन करतो की अफवाची बळी पडू नका. स्थिती शांत आहे. काय सामाजिक तेढचा प्रश्न नाही. साहेब, आतापर्यंत याच्यामध्ये कुणाला अटक ताब्यात घेतली किंवा काय? ते पुढची कारवाई आम्ही करणार आहे. त्याप्रमाणे कारवाई चालू आहे आणि त्याबद्दल पण माहिती गोळा करणं चालू आहे. पण जास्त कोणाला इजा झाली नाही असा प्रिलिमिनरी तर असं दिसतं की कोणाला काही जास्त मार नाही. आता ते आम्ही जगावरती आलेलो आढावा चालू आहे. दोघे तिघे पोलीस स्टेशनच्या आणि कंट्रोलची RCP सुद्धा आलेली आहे. पुढची कारवाई चालू आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त येण्यापूर्वी 2 गटात तुफान राडा झाला होता. दोन्ही बाजूंनी झालेल्या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले होते. काही वाहनांचं नुकसान झालं. एवढंच काय तर काही पोलिसांनाही दुखापत झाली. त्यामुळे हतबल झालेल्या पोलिसांनीच पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा मागवला. स्वतः पोलीस अधीक्षक योगेश गुप्ताही दाखल झाले. त्यांनी स्वतः जमावाशी संवाद साधून वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे ही सगळीच घटना कोल्हापूर सर्किट बेंच पासून हाकेच्या अंतरावर घडली होती आणि त्यामुळे पोलिसांनी सर्व प्रयत्न करत तातडीनं परिस्थिती नियंत्रणात आणली. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने 2 गटांमध्ये वाद झालेला होता. त्यानंतर ते वादातून त्यांच्यामध्ये भांडण झाले आणि नंतर पोलीस आले. त्यानंतर आम्ही आमची पुढची कायदेशीर कारवाई केलेली आहे आणि आता शांतता आहे. चुकीचे सर्व समाज माध्यमावर पोलिसांनी क्विक रिस्पॉन्स दिलेला आहे आणि आटोक्यात आलेला आहे. चालू आहे, आमची प्रोसेस चालू आहे. आपल्याला सांगू नंतर 2 लाइन में बता दीजिए कि एग्जैक्टली रात को क्या हुआ. वर्धापन दिन के कार्यक्रम के अनुषंग में उनसे ये हुआ था, झगड़ा होता 2 गुट में, तो हमने वो कंट्रोल कर दिया है. सिद्धार्थनगर चौकामध्ये सकाळी लावलेल्या एका बॅनरवरून हा सगळा वाद खरं तर सुरू झालेला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीने बॅनर आणि साऊंड सिस्टीम सुद्धा काढून घेतले होते, ताब्यात घेतलेले होते. त्यानंतर या क्लबने पुन्हा एकदा खरं तर हे बॅनर आणि साऊंड सिस्टीम लावले आणि त्यामुळेच हा संघर्ष जास्त टोकाला गेलेला पाहायला मिळाला. रात्री जवळपास 9:30 ते 10च्या सुमारास हे दोन्ही गट आमने सामने आले. त्याच्यानंतर दगडफेक, जाळपोळ, हाणामारी असं सगळंच काही घडलं. त्याचबरोबर एवढं कमी की काय म्हणून तब्बल 2 पेट्रोल बॉम्ब सुद्धा
टाकल्याची माहिती आता या सगळ्यामधून समोर येते। ज्या एका जमावाकडून हे पेट्रोल बॉम्ब टाकल्याचं सांगितलं जातं, या जमावाने हे सगळं ठरवून केलं गेलं होतं का? हा हल्ला, हा कट रचून करण्यात आला होता का? या सगळ्याच दृष्टिकोनातून आता पोलिसांचा तपास सुरू आहे। आतापर्यंत तब्बल 150 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यांना ताब्यातही घेण्यात आलंय, त्यांच्याकडून सुद्धा चौकशी सुरू आहे। त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेज आणि इतर काही तांत्रिक तपासाच्या माध्यमातून हा सगळा कट रचून केला गेलेला हल्ला होता का? त्याचबरोबर हे कुणाच्या सांगण्यावरून करण्यात आलं होतं की मग हे सगळं अचानक घडलं? या सगळ्याच दृष्टिकोनातून कोल्हापूर पोलिसांचा तपास सुरू असून या तपासातून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।